मी महेश सर आपल्यापासून करतो. हे तसे 2 बिग बॉस आपल्यासोबत आहेत. एक बिग बॉस ज्यांना आपण एका पर्वात बघितलेलं आहे, म्हणजे ते झापायचे, बोलायचे, त्यांचा आवाज देखील असायचा. आणि एक बिग बॉस जे गेल्या पर्वाचे करते धरते ते देखील बसलेले. तू देखील बिग बॉस आहे, यात काही शंका नाही. पण मी सुरुवात यासाठी करतो की आम्हाला पहिले ब्रेकिंग न्यूज हवी असते. गेल्या वेळी महेश सरांनी विचारता विचारता एक प्रश्न असा विचारला साहेबांना की त्यातनं जी काही आग लागली ते आज तागे ती आग कशा पद्धतीने पुढे स्वरूप घेते याचं उत्तर आम्ही शोधतोय. काय म्हणजे काय त्याचं स्वरूप काय आता नेमकं? नमस्कार. एक तुम्ही पॉडकास्ट सुरू केला, त्या बातमीमुळे मी पॉडकास्ट बंद केलाय थोडे दिवस. ते इट वॉज जो मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनातला प्रश्न आहे तो मी त्यांना विचारला आणि तो त्याचं अशी रिॲक्शन होईल कधी विचारच केला नव्हता. बरोबर. पण मला कायम वाटतं आपली हिस्ट्री आहे आपल्याकडे की का 2 भाऊ एकत्र येऊ शकत नाही. बरोबर. इट इज फ्रॉम महाभारत. हो. तर ते वाय डू वी रिपीट हिस्ट्री, वाय डोंट वी चेंज हिस्ट्री? काय आता नेमकं काय स्टेटस आहे त्या सगळ्या गोष्टी? ते मला काही माहिती नाही. कारण मी त्याला कनेक्टेड घेऊन पुढलाच एक जिव्हाळ्याचा प्रश्न विचारणार आहे जो फार चर्चेत आहे. कुठला? तो म्हणजे एकीकडे दक्षिणेकडे आपण असं बघतो महेश सर की प्रकाश राज असेल, कमल हसन असेल यांनी हिंदी चित्रपट नको अशी एक ठाम भूमिका घेतली. अर्थात त्यांची भूमिका त्यांच्या पद्धतीने बरोबर असू शकते. आपल्या भाषेबद्दलचं आपलं प्रेम असतं, अस्मिता असते, अभिमान असतो, स्वाभिमान असतो. आज आपल्याकडे मराठी भाषा सक्ती या विषयाला घेऊन कलावंत स्टँड घेत नाहीयेत. बापरे, असा एक थेट आरोप आहे. नाही, कलाकार स्टँड घेत नाही पेक्षा काय असतं की वी आर इन अ फील्ड वेअर काही पॉलिटिकल मत देणं पण थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. आणि तुम्ही त्या व्यासपीठावर असता असं काय करता? नाही, व्यासपीठावर असतो पण ते पॉलिटिकल नाही. म्हणजे एक मित्र म्हणून असतो तिथे. मला विचाराल तुम्ही माझं म्हणणं काय आहे, तर माझं म्हणणं आहे की 2 भाषा आहेत. मी एक सिनेमा काढलेला शिक्षणाच्या आईचा घो नावाचा, कारण मला ते प्रेशर्स मुलांवर माहिती आहेत काय अभ्यासाचे, त्यांच्यावर 3रा विषय लादायचा का. माझं म्हणणं आहे की तुम्हाला हिंदी पहिलीपासून शिकवायची शिकवा की, पण जर का मला फक्त 2च भाषा हव्यात तर ती मला 2 भाषा ठेवायची मुभा असावी. एखादी काही मुलं हुशार असतील त्यांना पहिलीपासूनच 3 भाषा हव्या असतील त्यांना घेऊ द्या की 3री भाषा. माझं म्हणणं आहे की त्यांना काही म्हणजे मला नाही माझ्यात मेंटल कॅपॅसिटी की 3 भाषा शिकायची. आम्ही पण शिकलो की हिंदी. एकतर बरं, हिंदीच्या विरुद्ध काहीच नाही ना की आम्ही त्याच इंडस्ट्रीमध्ये काम करतो. माझं फक्त म्हणणं ते आहे की ते 2 भाषा शिकत होते, त्यांच्यावर एक ॲडिशनल भाषेचा बोजा टाकायचा का. आत्ता परवाची बातमी आहे, कुठल्या तरी NETला मार्क कमी मिळाले म्हणून एका वडिलांनी आपल्या मुलीला ठार मारलं. हो, ती बातमी खूप चर्चेत होती. म्हणजे ह्या वयात ती फक्त सराव परीक्षा होती. हो ना, पण मला कॉम्प्लेक्सेस देता ना तुम्ही. म्हणजे माझा खूप कॉम्प्लेक्सेस आहेत आयुष्यात. माझा नंबर देणं हा मला सगळ्यात मोठा हे होतो की हा पहिला आणि तो दुसरा. म्हणजे कोणी ठरवायचा हा पहिला आणि दुसरा? म्हणजे तो शाळेत चांगले मार्क म्हणून पहिला आणि दुसरा का? तो कदाचित स्पोर्ट्समध्ये चांगला असेल, तो कदाचित म्युझिकमध्ये चांगला असेल. सो डोंट जज. तुम्ही ग्रेड द्या. ग्रेड दिले ना की तुम्ही कुठेतरी मी ह्या ग्रेडमध्ये आहे, कलेक्टिव्ह मी कुठेतरी आहे, याचा एक हे असतो. त्यामुळे मी शिक्षणाच्या बाबतीत माझी जरा मतं टोकाची आहेत खूपच. आणि जी माझ्या पिक्चरमध्ये आली. काय म्हणजे नेमकी ठाम भूमिका आहे हिंदी भाषा सक्तीबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, माझं म्हणणं आहे की भाषा सक्ती नको. ज्यांना घ्यायची असेल 3री भाषा त्यांना घेऊ द्या की, पण 2च भाषा मी शिकेन हा माझा राईट आहे, ती मुभा त्यांना द्यावी. ज्यांना शिकायची असेल त्यांना 3री भाषा शिकू दे की. बरोबर. माझं म्हणणं आहे की बाकीच्या पण भाषा, म्हणजे मला आता इतक्या वर्षानंतर मी अजूनही विचार करतो की टुंड्रा रिजनमध्ये किती पाऊस पडतो, काय मला फरक पडतोय. त्याच्यासाठी डोकं खाल्लंय की मी आयुष्यात मार खाल्लाय टीचरचा, घरून कमी मार्क मिळाले जॉग्रफीमधून. एकच विषय कंपल्सरी करावा आपल्या महाराष्ट्रात, जो मला वाटतं सिविक्स, जे कोणालाही येत नाही ते. म्हणजे रस्त्यात कचरा टाकू नये हे आत्ता त्यांना शिकवायला हवं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. खरं तर सिविक्स हा कोण बंदच झाला विषय. म्हणजे जे आज गाडी चालवताना ओव्हरटेक कुठून करायची काही नाही, त्यांना कुठलाही सेन्स नाही. तो सिविक्स कंपल्सरी करा. म्हणजे कसं आहे की मी ह्याच इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे मी हिंदी माझी कशी चांगली होईल याचा प्रयत्न करतो की, पण महाराष्ट्रात मला आय एम अ व्हेरी प्राऊड मराठी.
सक्ती नको. माझं फक्त ते म्हणणं आहे, तुम्ही इम्प्लिमेंट करा की 1ली ते 3री कोणाला हिंदी शिकायचंय शिका. 3री भाषा कंपल्सरी नाही. ज्यांना घ्यायची आहे घेऊ दे. बिलकुल. ओम, काय नेमकं वाटतं? म्हणजे तू तर सगळा चौफेर प्रवास केलेला आहे. हिंदी भाषा सक्तीच्या विषयाला घेऊन ही जी एक ओरड